मुंबई विद्यापीठाच्या BA अंतिम वर्षाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात माथेफिरू कवी दिनकर मनवर यांनी आदिवासी मुलींच्या संदर्भात अश्लील वर्णन असलेली कविता समाविष्ट केल्याने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने आदिवासी संघटनेने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवलाय। कवी दिनकर मनवर यांची विकृत मानसिकता पाणी कसं असतं या कवितेतून व्यक्त झाली आहे। कवितेमध्ये आदिवासी मुलींचे अश्लील वर्णन केल्याने बहुजन समाजामध्ये आणि महिलांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। ती कविता त्वरित अभ्यासक्रमातून वगळण्यात यावी, कवीसह समिती निमंत्रक आणि कुलगुरू यांवर कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडले। याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। या धरणे आंदोलनामध्ये जानकीराम दाखोरे, नारायण ठाकरे, सूरज सोनटक्के, काशीनाथ आसोले, श्रीकृष्ण पाचपुरी, गजानन आसोले, सौरभ गायकवाड, सतीश भोयर, दिलीप धुंदरे, गणेश घुगे, धम्मदास वाकुडे आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते। मुंबई विद्यापीठामध्ये ज्या दिनकर मनवर या कवीची कविता घेतलेली आहे, त्या कवितेमध्ये जी रचना केलेली आहे त्या रचनेमध्ये रचना पाण्याची उपमा देत असताना आदिवासी महिलेच्या विशिष्ट अंगाचा जी उपमा दिलेली आहे आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील आदिवासी समाज यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत। त्यामुळे आज रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्येही आपला रोष व्यक्त करण्यासाठी निदर्शने करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर ही कविता निवड करत असताना विद्यापीठाची जी शैक्षणिक समिती आहे त्यांनी वास्तविक ही कविता अभ्यासक्रमाला लावत असतानाच त्याचा अभ्यास करायला पाहिजे होता। त्याचबरोबर जे कुलगुरू आहेत मुंबई विद्यापीठाचे त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी आमचं असं म्हणणं आहे आदिवासी समाजाचं की ही जाणीवपूर्वक आदिवासी समाजाची अवहेलना करण्यासाठी, त्यांचा अपमान करण्यासाठीच ही एका कवीची कविता मुद्दाम लावलेली आहे। आज आम्ही इथे वाशिम जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जे आदिवासीच्या महिलांच्या विरुद्ध ज्या महिलेविषयी अश्लील शब्द कवी दिनकर मनवर यांनी आपल्या कवितेतून मुंबई विद्यापीठामध्ये सादर केलेत व मुंबई विद्यापीठानेही त्याच्यावर कुठलाही शहानिशा न करता त्याला दुजोरा देता तो ते जे अश्लील शब्द आहेत आदिवासी महिलांविषयी त्यांचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये करून घेतला। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व राष्ट्रीय आदिवासी छात्रसंघ यांच्या त्याचबरोबर आम्हाला पाठिंबा म्हणून भारत मुक्ती मोर्चा असेल, भारतीय युवा मोर्चा असेल, त्यानंतर राष्ट्रीय किसान मोर्चा असेल, या संघटनांनी आम्ही आज सर्वांनी मिळून इथे वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं एक दिवसीय धरणे आंदोलनाचं इथं आम्ही आज धरणे आंदोलन देत आहोत। प्रतिनिधी विनोद तायडे, NTV न्यूज मराठी, वाशिम।